आणि आजपासून आपण नवीन सिरीज चालू करतोय, दॅट इज अ वैदिक मॅथ्स. ओके. आता वैदिक मॅथ्स काय असतं, तर नेमकं जर बघितलं तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये गणित वापरतो, ओके, याच्याबद्दल जर बघितलं तर जी आपण मेथड यूज करतो ती मेथड मॉडर्न मॅथ्स ज्याला आपण म्हणतो ती आपण यूज करतो. पण वेदाजमध्ये काही सूत्रच लिहिलेली होती आणि काही सबसूत्रच होती. जर तुम्ही बघितलं तर वैदिक मॅथ्स हे बुक मिळतं मार्केटमध्ये, जे स्वामी कृष्णा तीर्थजी यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल 16 सूत्रच आहेत अँड 13 सबसूत्रज आहेत. ओके. टोटल 16 सूत्रज आहेत आपल्याकडे आणि 13 सबसूत्रज आहेत. आणि याचा वापर करून आपण काही मॅथमॅटिक्स मधल्या ज्या शॉर्टकटच्या ट्रिक्स असतात, जसं की कॅल्क्युलेशन असतं, की आजकाल जर बघितलं तर मुलांना मल्टिप्लिकेशन, ऍडिशन किंवा मोठे मोठे ज्यावेळी नंबर येतात त्यावेळी मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक्स माहिती नसतात किंवा ऍडिशनच्या ट्रिक्स माहिती नसतात आणि जे शाळेमध्ये शिकवलेलं आहे तेच कंटिन्यू करत गेलेले आहेत. त्यामुळे आज आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत. पहिलं म्हणजे ऍडिशन आणि सेकंड जे असणार आहे ते असणार आहे मल्टिप्लिकेशन. ओके. तर फक्त मला एवढंच सांगा की तुम्हाला वैदिक मॅथ्सचा एक छोटस एक एक्झाम्पल देतो. स्क्वेअर्स माहिती आहेत सर्वांना? वर्ग. हॅलो, आवाज येतोय? येस, हॅलो, माहिती आहे. आवाज येतोय ना? ओके, स्क्वेअर्स माहिती आहेत ना? मग मला आता कोण सांगेल की 45 चा स्क्वेअर काय असेल? तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता सध्या तरी. 45 चा स्क्वेअर काय रे? कोणी कॅल्क्युलेटर यूज करून सांगू शकतं की 45 चा स्क्वेअर काय आहे? येस, 2025. 2025. 2025. ओके. नेक्स्ट, 65 चा स्क्वेअर काय असेल? 4225. 4225. बघा, कॅल्क्युलेटरवर पण कॅल्क्युलेशन करताना आपल्याला थोडासा वेळ लागतो, बरोबर आहे. तोच जर आपण इथे जर मी वैदिक मॅथ्स यूज केलं, ओके, आता हे खूप सोपं लॉजिक आहे. हे काही ट्रिक्स असतात काही नंबर्स साठी, हे मी तुम्हाला सांगेन. बघा, आणि हे मोस्ट ऑफ लोकांना माहिती असतं पण काही जण अप्लाय पण नाही करत आहे. 5 into 5 किती होतं? 25. बरोबर आहे. आता हा 4 आहे. 4 चा नेक्स्ट नंबर कोणता असणार आहे? 5. 4 into 5 जर आपण केलं तर ते किती होतं? 20. याचं आन्सर किती आलं? 2025. हेच आन्सर होतं ना? हो, हॅलो, राईट आहे. राईट आहे, राईट राईट आहे. आहे ना? आता जर 65 जर आपण केलं, 65 into 65, ओके, 5 5 जा 25. 42. राईट आन्सर आहे ना? येस. आन्सर राईट आहे ना? बरोबर आहे. मग ही मेथड फक्त आपण ज्यांच्या युनिट प्लेसला 5 असतं ना त्याच्यासाठीच. ही फक्त मी तुम्हाला एक ट्रिक दाखवली. याच्यामध्ये एक स्मॉल एक्झाम्पल आहे, वैदिक मॅथ्स मध्ये एकदम स्मॉल एक्झाम्पल आहे. 15, 25, 35, 45 अप टू 95 पर्यंत तुम्ही काय करू शकता? स्क्वेअर काढू शकता. ओके. आता आपण नेक्स्ट जे आपलं फर्स्ट टॉपिक जो आपला असणार आहे तो बघायचा आहे आपल्याला, ऍडिशन. ओके. आणि ऍडिशन आज फर्स्ट लेक्चरला आपण फक्त 2 डिजिट्स अँड 3 डिजिट्स चे बघणार आहोत. ओके. तर थोडे अंक मोठे काढले तर बरं होईल, कारण मोबाईलवर कळत नाही मला. अच्छा, नाही कळत आहे का? सो 2 डिजिट्स अँड 3 डिजिट्स. आता अंक दिसतात?
येस सर येस होय दिसतात. चालेल. तो आता आपल्याला 2 डिजिट्स नंबर आणि 3 डिजिट्स नंबरचे काय करायचे, ऍडिशन करायचे. तर सर्वात पहिला क्वेश्चन आपल्याला असतो आणि भरपूर जणांना माहित सुद्धा नसेल की आपण जी नंबर सिस्टम यूज करतो ती नंबर सिस्टम कोणती आहे, कोणाला माहिती आहे का? एनिवन? जी आपल्या इंडियामध्ये किंवा कॅल्क्युलेशन साठी जी आपण नंबर सिस्टम यूज करतो ती नंबर सिस्टम कोणती आहे? कोणी नाही सांगू शकेल का? एनिवन अजून? भरत सर तुम्ही? ओके. नो आयडिया, नो आयडिया. कम्प्युटर हा कम्प्युटरमध्ये कोणती नंबर सिस्टम यूज केली जाते? कम्प्युटरमध्ये जर तुम्ही बघितलात तर 0 आणि 1 हे नंबर्स यूज केले जातात ना. बायनरी नंबर्स. येस, याला आपण काय म्हणतो, बायनरी नंबर्स. तसे आपण ज्यावेळी कॅल्क्युलेशन करतो किंवा मॅथमॅटिक्स मध्ये ज्यावेळी आपण असतो तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टम यूज करतो. ओके. डेसिमल 10. 1 to 10 नंबर आपण, सॉरी 0 to 9 नंबर आपण यूज करतो. दॅट इज 10 नंबर आपण कॅल्क्युलेशन साठी यूज करतो. कुठलेही कॅल्क्युलेशन असून दे आपण 10 नंबर काय करतो वापरतो आपल्या डेली लाईफ मध्ये असतात. त्याला डेसिमल नंबर सिस्टम म्हणतात. ओके. त्याच्यानंतर 12 नंबर असतील तर डेक्साडेसिमल नंबर. 16 नंबर जर आपण वापरत असू तर त्याला हेक्साडेसिमल नंबर. असे भरपूर सारे आहेत. पण आपल्याला डेसिमल नंबर यूज करायचे आहेत. ओके. आता ऍडिशन करताना आपल्याला काय बघायचंय तर नंबर्सला आपल्याला ब्रेक करता आलं पाहिजे. आणि नंबर्स ब्रेक करत असताना आपल्याला त्या नंबरची प्लेस पण माहिती असली पाहिजे की कोणत्या प्लेसला असते. ओके. शाळेमध्ये तुम्ही शिकला असाल, मे बी मराठी मीडियम असून दे किंवा इंग्लिश मीडियम असून दे. फॉर एक्झाम्पल आता मी ते एक नंबर लिहितो. ओके. कोणता नंबर लिहिलेला आहे मी? 3 to 5. 3 to 5 लिहिलेला आहे, म्हणजे 325 लिहिलेला आहे. 325 हा नंबर लिहिलेला आहे. आता शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं असेल फायचा प्लेस काय आहे रे बेटा? Unit. येस, 5 हा युनिट प्लेसला आहे. 2 हा कोणत्या प्लेसला आहे? Tens. टेन्स प्लेसला. व्हेरी गुड. आणि 3 हा काय असणार आहे? Hundreds. हंड्रेड प्लेसला आला. राईट ना. म्हणजे 3 to 5. ओके. आता या प्लेस ऑर्डर आपल्याला माहिती असतं. आता या नंबरला जर मी ब्रेक केलं तर 3 ची व्हॅल्यू किती येते? 300. 300. राईट. येस. 2 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 20. 20 असणार. आणि 5 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 5 Five. असणार आहे, कारण की तो युनिट प्लेसला आहे. आणि जे मराठी मीडियम मधून शिकलेले आहेत त्यांच्यासाठी तो एकाच स्थानी आहे. ओके. सो 3 ची व्हॅल्यू असणार आहे 300, 2 ची व्हॅल्यू असणार आहे 20 आणि 5 ची व्हॅल्यू असणार आहे 5, कारण की तो युनिट प्लेसला आहे. तर नंबरला ब्रेक करताना आपल्याला सर्वात पहिलं बघावं लागतं ते म्हणजे की नंबरच्या प्लेसेस काय आहेत, प्लेस ऑफ ऑर्डर नंबरची काय असणार आहे, आणि त्यानुसार त्या नंबरला आपल्याला काय करावं लागेल, ब्रेक करावं लागेल. ओके. सो ऍडिशन आता आपल्याला करायची आहे. मी काही एक्झाम्पल्स देतो आणि तुम्ही त्याची ऍडिशन फक्त मला करून दाखवा. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं 39 प्लस 59. ओके. 73 प्लस 64. ओके. दिसतात सगळ्यांना एक्झाम्पल्स? सर्वांना एक्झाम्पल दिसतात का? हो. होय होय. ओके.
सो फर्स्ट आन्सर कोण सांगेल मला? 39 प्लस 59 किती होतात? 98. 98. हा, कॅल्क्युलेटर यूज करू शकता. 98. व्हेरी गुड. नेक्स्ट 73 प्लस 64 किती होतात? 137. 137. ओके, व्हेरी गुड. 99 प्लस 36 किती होतात? 105. 105. 135. 135. 135 होणार. ओके, किती होणार? 135. मे बी प्रत्येकाने कॅल्क्युलेटर यूज केलं असेल किंवा आपल्या शाळेमध्ये जी जुनी मेथड शिकवलेली असते, ओके, त्या शाळेमध्ये जी आपल्याला मेथड सांगितलेली असते, शाळेमध्ये आपल्याला काय सांगितलं तर राईट टू लेफ्ट जावं लागतं. बरोबर आहे ना? ओके, हीच आपल्याला मेथड सांगितलेली आहे. पहिला युनिट प्लेसला ऍडअप करायचं, कॅरी ऑन घ्यायचा, आणि नंतरला 10 प्लेसला किंवा ज्या पुढच्या प्लेसेस असतील त्यांना काय करावं लागेल? आपल्याला ऍडअप करावं लागेल. म्हणजे जी आपण मेथड आता यूज करताय तुम्ही, ती कशी असणार आहे? 9 प्लस 9 18. ओके, 1 कॅरी गेला. 3 प्लस 1 4 प्लस 5 9, 98 आले. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितला 3 प्लस 4 7 आणि हे 13 आले. इकडे पण असंच आहे. 9 प्लस 6 15 होतात. कॅरी 1. 10 प्लस 3 135. ओके, आता जर तुम्ही बघितलात तर हे आपण जुन्या मेथडने ऍडिशन केलेलं आहे. जसं की राईट टू लेफ्ट आपण जातोय या साईडला. ओके, ही आपल्या स्कूलमध्ये कॅरी ऑनची मेथड आपल्याला शिकवलेली असते. ओके, तर आता आपण थोडंसं ऍडिशन मध्ये ट्विस्ट आणूया. ओके, ऍडिशनच्या ह्याच्यामध्ये ट्विस्ट आणूया आणि तुम्हाला कोणताही नंबर दिला किंवा कोणतेही कितीही नंबर दिले तरी तुम्ही विदिन 10 सेकंड मध्ये ती ऍडिशन कम्प्लीट करू शकता. ओके, कॅल्क्युलेटर वरती तुम्हाला कॅल्क्युलेटर काढून कॅल्क्युलेटर वरती नंबर टाईप करायच्या अगोदर तुम्ही समोरच्या नंबर टाईप करायच्या अगोदर तुम्ही ते आन्सर सांगून मोकळे झाला असाल. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर मला कोणतेही दोन नंबर द्याल का ज्याचे ऍडिशन आपण करू शकू? हॅलो, हॅलो, हा सर, येतोय आवाज येतोय. आवाज येतोय? 17 17 plus 17 49. or 70? 17. 17 ना? येस. Hmm. 17 Plus प्लस 49. 49. 49. 49. ओके. ओके, आता ही ऍडिशन करताना तुम्हाला समजा असे नंबर कोणी सांगितले, आता इथे आपल्याकडे बोर्ड आहे म्हणून मी बोर्डवरती ते नंबर लिहिलेले आहेत. ओके, ऍडिशन करताना आता जी ट्रेडिशनल मेथड होती की आपण कसे जायचो? राईट टू लेफ्ट जायचो. पण ऍडिशन करताना इथे आपल्याला काय जायचंय? लेफ्ट टू राईट जायचंय. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्लेस व्हॅल्यू माहिती असल्या पाहिजेत आणि ते आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ स्टँडर्ड पर्यंत माहिती पडतात की हा युनिट प्लेस आहे, हा टेन्स प्लेस आहे, किंवा हे एकक आहे, हे दशक आहे. बरोबर आहे? तर आता ही ऍडिशन करताना काय करायचं माइंडमध्ये? इथे फक्त मी तुम्हाला लिहून दाखवतो. 1 ची व्हॅल्यू किती होती? 10. आणि 4 ची व्हॅल्यू किती असणार? 40. ओके, 10 प्लस 40 किती होतात? हे इझिली कोणी सांगू शकतं? 50 होत आहेत. आणि 7 ची व्हॅल्यू 7 प्लस 9 हा किती होणार आहे रे? तर 16 होणार आहे. आणि या दोघांची टोटल जर तुम्ही केलात तर ती किती असणार आहे? 16 म्हणजे हा 10 इकडे आला तर 60 अँड 66. आन्सर किती आलं? 66 आलं. हे तुम्हाला वाटेल सर काय शिकवतात हे, छोट्या नंबरसाठी कोणी करू शकेल. ओके, आता जसं पुढे आपण जाणार आहोत,
100 प्लेस, 3 डिजिट्स प्लेस, 4 डिजिट्स प्लेस, 5 डिजिट्स प्लेस. त्यावेळी तुम्हाला ते करणं खूपच चॅलेंजिंग असणार आणि त्यावेळी तुम्हाला हे पटकन तुम्ही करू शकता. ओके, आता अजून एक नंबर आपण घेऊया 98 प्लस 39. 98 प्लस 39. आता बघा तुम्ही माइंड प्लस 30 किती येतं? 120 येणार आहे. आणि 8 प्लस 9, 8 प्लस 9 किती येणार आहे? ओके, म्हणजे हे टोटल किती झाले? 137 झाले. ओके, किती आले बेटा? हे 137 आले. राईट. ओके, म्हणजे तुम्ही पटकन माइंड मध्ये असं कॅल्क्युलेशन करू शकता ज्याच्यासाठी आपल्याला 10 सेकंद सुद्धा लागलेली नाहीये. ओके, आता तुमच्यापैकी माझ्या मते ओके, दक्षत मर्चंडे कोण आहे? आवाज येतोय? दक्षत, हॅलो. आवाज येतोय सर. दक्षत दक्षत आवाज येतोय? हॅलो दक्षत, तुझा माईक ऑन कर ना. हॅलो. हा सर, मी सांगतो करायला ऑन. ओके ओके, जरा माईक ऑन करायला सांगा त्याला. किंवा अजून कोण स्टुडंट आहे का? अजून कोणी स्टुडंटने किंवा जॉईन केलेलं आहे का कोणी? ओके, आपण आता 2 डिजिट्स मध्ये अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. जसं की फॉर एक्झाम्पल अजून एक नंबर मी सांगतो, 74 प्लस 35. ओके, याची ऍडिशन 10 सेकंड मध्ये कोण सांगेल? Sir, 109. हा, 109. 109. व्हेरी गुड. ओके, आता कशी केली आपण? तर 70 प्लस 30 किती होतात? 10 होतात. आणि 4 प्लस 5 किती होणार आहेत? 9 होणार आहेत. राईट ना. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया, 69 प्लस 49. ओके, 118. 118. व्हेरी गुड. बघ बेटा किती वेळ लागला आपल्याला? तुला जर बघितलं तर 4 सेकंड मध्ये तू काय केलेलं आहे? आन्सर केलेलं आहेस. राईट. ओके, त्याच्यानंतर 2 डिजिटचं समजलं सर्वांना? 2 डिजिट साठी आपण काय केलं समजलं? लेफ्ट टू राईट जायचं. ऍडिशन करताना लेफ्ट टू राईट जायचं. आता किती असून देत, आता जर 2 डिजिट्स मध्ये थोडेसे आपण ट्विस्ट आणूया. आता याची ऍडिशन ओके, याची आपल्याला काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. ओके, आता ही कशी करणार? 70 प्लस 60. ओके, अँड त्याच्यानंतर जे ऍडिशन 70 प्लस 60 किती होतात आपले? 130. 130 प्लस 80. ओके, 130 प्लस 80 म्हणजे किती होणार? 210. राईट. 4 प्लस 3 7. 7 आणि 5 किती होतात? 12. सो याची ऍडिशन तुमची किती आली? 222 आली. ओके, ऍडिशन किती आली याची? 222. मग तुम्ही स्वतःहून घरी काय करू शकता की असे काही नंबर्स घ्यायचे,
पण ज्याच्यामध्ये इथे आपण 3 नंबर्स घेतलेले आहेत. एक्स्ट्रा करा, 4 नंबर्स घ्या, 5 नंबर्स घ्या आणि तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. ओके, सो याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते. तर आता आपण 3 डिजिट्स नंबरकडे येऊया. चला याची ऍडिशन करून दाखवा पटकन. तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज केला तरी चालेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्या कॅल्क्युलेटरचा. किती? 855. 855. ओके. याची ऍडिशन किती होईल? 1562 नाही 1561. 1561. ओके, व्हेरी गुड. ओके, आता हेच आपल्याला सेम मेथडने परफॉर्म करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये 100 प्लेस आलेली. आता जर इथे तुम्ही बघितलं 343 आहे, तर सुरुवातीला तुम्हाला 300 लिहावं लागेल, 40 and 3. ओके, नंबर आपण ब्रेक केला, 300, 40 आणि 3 केला. त्याच्यानंतर 500, 10 and 2 केला. राईट, इथे मी काय केलं, 300, 40 आणि 3 केला, 500, 10 and 2. राईट, 300 प्लस 500 किती होतात? 800 होतात. हा माझा 50 होणार आहे आणि हा 5 होणार आहे. 855. क्लिअर? ओके, त्याच्यानंतर अजून एक आपण नंबर घेऊया, 918 प्लस 643. इथे पण तुम्हाला सेम करायचंय, लेफ्ट टू राईट जायचंय आपल्याला, ज्याच्यामध्ये 900 प्लस 10 प्लस 8, सॉरी 900, 10 and 8, आणि इकडे असणार आहे तुमचं 600, 40 and 3. राईट, 900 प्लस 600 1500 होतात, हे 50 होतं आणि हे किती होतं? 11 होतं. ओके, हा 1 इकडे गेला तर हा 60 होणार आहे, म्हणजे 1561. हे आपलं काय यायला पाहिजे? आन्सर यायला हवं. ओके, समजलं? येस सर. कोणाला याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर. कोणाला काही डाऊट आहे का? नाही ओके, सर. पुढे जाऊ शकतो आपण. हो. पुढे जाऊ शकतो का? ओके, आता तुम्हाला ऍडिशनचा क्रायटेरिया समजला असेल की पटकन आपण ऍडिशन कशी करू शकतो. आणि जे मुलं कॉमर्सला आहेत, खास करून ज्यांना अकाउंट्स मध्ये आपल्याला ऍडिशन करायला येते, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर ज्या स्पर्धा परीक्षा असतात, स्कॉलरशिप असते, NMMS असते, किंवा आता मॅथ्सचं ऑलिम्पियाड असतं, त्याच्यासाठी ही मेथड खूपच, म्हणजे तुम्ही पटकन कॅल्क्युलेट करू शकता. ते कॅरी ऑन वगैरे घेण्याची जास्त गरज येत नाही. ओके, सो ऍडिशनचा पार्ट खूपच सोपा होता, जो आपण आज सुरू केलेला होता. आता आपल्याला पुढे जाऊन मल्टिप्लिकेशन बघायचंय. ओके, आजच्या पार्ट मधला सो शेवटचा टॉपिक आपला असणार आहे मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन सर्वांना माहिती आहे का? हो सर. हो. गुणाकार. मल्टिप्लिकेशन सर्वांना माहिती आहे आणि आपले माझ्या मते प्रत्येकाचे 1 ते 10 पर्यंत तरी पाढे पाठांतर असतील. हो ओके, सर. टेबल जे असणार आहेत 1 to 10 मध्ये आपल्याला पाठांतर झाले आहेत ना? 1 ते 10 पाढे पाठांतर आहेत का? टेबल्स आहेत का लन? हो सर. ओके, मग आता याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि आज आपल्याला फक्त 2 डिजिट्स नंबरचं मल्टिप्लिकेशन बघायचं आहे. ओके, फक्त 2 डिजिट्स नंबरचं मल्टिप्लिकेशन बघायचं आहे. आता तुम्ही फक्त कॅल्क्युलेटर घेऊन बसा आणि कॅल्क्युलेटर वरती हे मल्टिप्लिकेशन करा आणि मला फक्त आन्सर सांगा की याचं आन्सर किती येतं. 43 into 41.
कोणी आन्सर सांगेल का याचं? 1763. 1763. हा ठीक आहे चालेल. ओके. आता हे आपण या नंबरसाठी आपण काय करतो तर कॅल्क्युलेटर्स यूज करतो, बरोबर आहे. आता इथे आपल्याला तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. एक्झाम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर यूज करता येत नाही. सो त्यासाठी आता मेथड मी तुम्हाला एक सिंपल मेथड दाखवतो. याच्यामध्ये काय करायचंय, 643 आहे, हा 41 आहे. पहिला 4 ने 4 ला मल्टिप्लाय करा. 4 4 जा 16 येतं. ओके. त्याच्यानंतर 3 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3 येतं. ओके. दोन्ही नंबर मध्ये स्पेस ठेवायचा. ओके. नेक्स्ट जे असणार आहे, 4 ने 1 ला मल्टिप्लाय करा. 4 1 जा 4 आणि 3 ने 4 ला मल्टिप्लाय करा. ओके. 4 3 जा 3 4 जा 12. ओके. बघा काय केलं आपण. सो पहिला नंबर जो आहे त्याने फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय केलं, 16 आलं. सेकंड नंबरला मल्टिप्लाय केलं, 3 आलं. फर्स्ट नंबरने सेकंड नंबरला मल्टिप्लाय केलं तर 4 आलं. आणि सेकंड नंबरने या फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय केलं तर किती आलं, 2 आलं. ओके. तर आता यांना आपल्याला हे करायचं, 16 नंबर कोणता येणार आहे, 16 आणि इथे 3 येणार आहे. ओके. सो याचा आन्सर लिहिताना काय करायचं, तर याचा जो युनिट प्लेसचा डिजिट आहे तो फर्स्ट लिहायचा 3. त्याच्यानंतर ओके इकडे जर बघितलात हा 16 आहे, 16 मधला फक्त युनिट प्लेस लिहायचा 6 आणि 1 इकडे कॅरी फॉरवर्ड घालवायचा. तर इकडे 16 प्लस 1 किती होता, 17 होता. तुमचा आन्सर किती आलं, 1763. ओके. आणि इकडे कॅल्क्युलेटर मध्ये पण तुमचा आन्सर किती आलं, 1763. राईट. समजलं तुम्हाला? हॅलो. हा सर, हो. ओके. कोणी दुसरे अजून 2 नंबर द्या जे 2 डिजिट्स मध्ये असतील. आपण अजून एक एक्झाम्पल ट्राय करूया. कोणतेही 2 नंबर द्या ज्याला आपल्याला 78 into मल्टिप्लिकेशन 36. 78 into 36. 78 into 36. ओके. आता याच्यामध्ये फर्स्ट रूल काय सांगतो, फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. दॅट इज 7 into 3. ओके. त्याच्यानंतर सेकंड नंबरला मल्टिप्लाय करायचं, 8 into 6. ओके. अँड नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट नंबरने सेकंड नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल, 7 into 6 प्लस सेकंड नंबरने फर्स्ट नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल, दॅट इज 8 into 3. ओके. सो 7 3 जा तुमचं होणार आहे 21. 7 6 जा इकडे असणार आहे 42 प्लस 24. ओके. अँड देन 8 6 जा किती असतात, 48 होतात. ओके. आता यांची ऍडिशन करा पटकन. 40 प्लस 20 60 होणार आणि हे किती होणार, 66 होणार आहेत. सो 21 66 आणि 48 हे 3 नंबर आपल्याला मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर 8 ऍज इट इज लिहायचं. ओके. 4 इकडे कॅरी फॉरवर्ड जाणार आहे, 66 प्लस 4. ओके. 66 प्लस 4 किती होतात, 70 होतात. 70 मधला 0 ऍज इट इज राहणार आहे इथे. ओके. आणि 7 इकडे कॅरी फॉरवर्ड होणार आहे, 21 प्लस 7. ओके. दॅट इज 2808. ओके. आन्सर काय येणार आहे तुमचं, 28. हॅलो. हा सर, बरोबर आहे. Yes, sir. राईट आहे ना.
म्हणजे हो तुम्हाला सर. मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल ना 2 नंबर्स कुठल्याही 2 नंबर्स आणि हे आता तुम्हाला सध्या लेंदी वाटत असेल पण ज्यावेळी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार ना त्यावेळी तुम्ही माइंड मध्ये पण ते टेबल्स किंवा जे नंबर्स आहेत ते तुम्ही इझिली बनवू शकाल. ओके. तर आता नेक्स्ट लेक्चर साठी काही तुम्हाला होमवर्क असणार आहे. ओके. थोडंसं फक्त प्रॅक्टिस साठी आपल्या आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे नेक्स्ट फ्रायडेला ज्यावेळी आपलं लेक्चर होईल ना त्यावेळी हे सम्स आपण घेणार आहोत रिटर्न आणि त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म करायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये ऍडिशनचे 5 सम असणार आहेत. पहिला जो ऍडिशनचा सम आहे दॅट इज 39 प्लस 41. सेकंड असणार आहे 98 प्लस 27. थर्ड असणार आहे 341 प्लस 896. फोर्थ सम तुमचा असणार आहे 786 प्लस 543 अँड फिफ्थ सम तुमचा असणार आहे 991 प्लस 683. ओके. हे ऍडिशन साठी तुमचे होमवर्कचे सम असणार आहेत. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. आणि फॉर ऍडिशन अँड नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 33 into 36. सेकंड जे असणार आहे ते 37 into 47. थर्ड 53 into 89. फोर्थ 81 into 96. आणि फिफ्थ जे असणार आहे ते 93 into 23. ओके. सो आजच्या लेक्चरचा तुमचा होमवर्क एवढाच असणार आहे की ऍडिशनचे सम तुम्ही थोड्याशा वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करा लेफ्ट टू राईट मध्ये आणि मल्टिप्लिकेशनचे पण लेफ्ट टू राईट मध्ये सॉल्व्ह करा. आणि ज्यावेळी आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू त्यावेळी तुमचं स्पीड ओके आणि तुमचं जे आकलन असणार आहे ते थोडंसं वाढलेलं असेल. मग याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये 4 डिजिट्स 5 डिजिट्स 6 डिजिट्स 7 डिजिट अप टू 10 डिजिट्स पर्यंत आपण ऍडिशन मल्टिप्लिकेशन इझिली करू शकतो. ओके. समजलं. हो सर समजलं. ओके. आणि अजून तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांनाही सांगा की एव्हरी फ्रायडेला 9 to 10 मध्ये आपलं सेशन असेल आणि सेशन जास्त लेंदी नसणार आहे. 45 to 50 मिनिट्स आपलं सेशन असेल. ओके. आणि याच्या नवीन नवीन तुम्हाला ट्रिक्स पुढे पण मिळतील की जसं आपण मी पहिली ट्रिक जशी दाखवली की कुठल्याही नंबर कुठल्याही नंबरच्या युनिट प्लेसला जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा. ओके. तशा भरपूर साऱ्या ट्रिक्स याच्यामध्ये आहेत ज्या काही स्पेशल मेथड आहेत आणि काही जनरल मेथड्स आहेत. आता या ज्या शिकवतो या जनरल मेथड्स आहेत. कोणत्याही नंबरला तुम्ही या मेथड्स काय करू शकता यूज करू शकता. आणि स्पेसिफिक जे नंबर्स असतात जसं की 5 आहे युनिट प्लेसला 5 आहे 0 आहे 1 आहे युनिट प्लेसला 9 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा किंवा क्यूब कसा काढायचा या आपण पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट जे सेशन असणार आहे त्या सेशन मध्ये आपण स्पेशल मेथड्स काही जनरल मेथड्स पण घेऊ शकतो. ओके. चालेल. लेक्चर आता इथे संपलेलं आहे. थँक्यू मनोज सर. कारण आता बऱ्याच वर्षांनी आपल्या ह्या पूर्ण पद्धतीची उजळणी झाली. हो बरोबर आहे. अं, तर ते मला आपण वाटतं भारत निघाले असतील लेफ्ट झाले असतील. ना तर आहेत हा होस्ट म्हणून आहेत. ते मे बी त्यांचा माईक आणि हे चालू नाहीये.
होस्ट म्हणून आहेत भारत सर. ओके, आपण मीटिंग इथेच थांबवू शकतो. ठीक आहे, तुम्ही मीटिंग लिव्ह होऊ शकता आणि हे होमवर्कचे सम तुम्हाला करून यायचे आहेत. थँक्यू सर, खूप छान झालं. हो हो, वेलकम. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आजच्या सेशन मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार. आणि सरांनी जे काही आज आपल्याला शिकवलेलं आहे त्याचा परिपूर्ण प्रॅक्टिस करा आणि दिलेला गृहपाठ सुद्धा पुढच्या वेळेला सर्वांचा कंप्लीट झाला असेल असं गृहीत धरून आता आपण हे सेशन इथेच थांबवतोय.